नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टेकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीत प्रवेश करत आहे, 12 जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे, 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे। त्या अनुषंगाने मिथुन राशीला हा महिना कसा जाईल हे आता आपण पाहू। राशी स्वामी बुध धनस्थानामध्ये आहे। प्रथम स्थान किंवा लग्नस्थानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व किंवा आरोग्याचा विचार होतो। बुध धनस्थानात असल्यामुळे 19 जुलै पर्यंतचा कालावधी आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे। 19 जुलै नंतर बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करेल, म्हणजे तुमच्या तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत असल्याने प्रवासामुळे काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे। धनेश चंद्र महिनाभरामध्ये सर्व स्थानांमधून भ्रमण करत असतो, त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये देखील चढ उतार येत असतो। धनस्थानावरून आर्थिक स्थिती तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। चंद्राचे कर्क, वृश्चिक, मीन आणि मेष राशीतील भ्रमण तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने चांगले आहे। चतुर्थेश बुध 19 जुलै पर्यंत धनस्थानात आहे। चतुर्थ स्थानावरून घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। या महिन्यामध्ये आईकडून किंवा घर तसेच वाहन यांच्या व्यवहारातून तुम्हाला फायदा होणार आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील। 19 जुलै नंतर बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करेल, तेव्हा वाढत्या प्रवासामुळे घरापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतात। पंचमेश शुक्र 6 जुलै नंतर धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे। पंचम स्थान हे संततीचे स्थान आहे। संतती संबंधी विचार करत असणाऱ्या जोडप्यांसाठी या महिन्यामध्ये तसे चांगले योग आहेत। मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने महिना थोडा खर्चिक जाणार आहे। सप्तमेश गुरु व्ययस्थानामध्ये आहे। सप्तम स्थानावरून वैवाहिक सौख्य तसेच विवाहाचा विचार केला जातो। या महिन्यामध्ये जोडीदारापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतात। ज्या जातकांचे विवाह जुळण्यास अडचणी येत आहेत त्यांचे विवाह जुळण्यासाठी थोडा उशीर होऊ शकतो। भाग्यस्थानामध्ये वक्री शनी आहे। नवम स्थान हे भाग्यस्थान आहे। नवम स्थानावरून भाग्याचा विचार होतो, तसेच उच्च शिक्षण आणि कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये वडिलांचा विचार केला जातो। भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने उच्च शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे। तुम्हाला हव्या असणाऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेता येईल। वडिलांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल। भाग्यामध्ये वृद्धी दर्शवत आहे। अंध तसेच गरजू व्यक्तींना अवश्य मदत करा। दशमेश गुरु व्ययस्थानामध्ये आहे। दशम स्थान हे नोकरी तसेच व्यवसायाचे देखील स्थान आहे। गुरु व्ययस्थानात असल्याने नोकरी निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात। दशम स्थानातील राहू IT क्षेत्रातील लोकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देईल, पण या राहूमुळे उगाचच तुम्हाला तुमच्या सहकार्यांकडून उपद्रव होऊ शकतो। लाभस्थानातील मंगळामुळे 12 जुलै पर्यंत इच्छापूर्तीचे योग येतील, नंतर मात्र खर्चाचे प्रमाण वाढणार आहे। मारुतीची उपासना करणे आवश्यक आहे, त्यामुळे वक्री शनीमुळे होणारे नकारात्मक परिणाम कमी होतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।